आज बनवायच्या मासवड्या. मासवड्याची सगळी तयारी झाली. इकडे पीठ पण हाटून ठेवले, जवळपास शिजत आले. इथे कढईमध्ये मसाला तयार केला, आतला मसाला सारण. फक्त आता कोथिंबीर कट करायची राहिली. मैत्रिणीच्या फरमाईशीनुसार हे केले. तिला खूप खाऊ वाटायलेत माझ्या हातच्या, म्हणून आज बनवायले. 2-3 महिन्यापासून ते काम दिलंय. आज मुहूर्त काढले पहा करायचं. झाले, जवळपास तयारी केली. इथे माझं कसं असते, कोणाला काही खाऊ वाटलं किंवा कोणी फरमाईश केली ते आधी बनवून द्यावं वाटतं. त्याच्यातच मला खूप आनंद येतो. आणि मासवड्याची फरमाईश आल्यापासून मला माझ्याकडे काही सामान नव्हतं, काळं तिखट वगैरे नव्हतं. मी बनवलं आहे, उन्हाळ्यामध्येच बनवून घेतलं. बनवून पण आता 8 ते 10 दिवस झालेत. आणि आज मुहूर्त केलं. आज तिला फोन करणारे, अजून फोन केला नाही की तुझी डिमांड मी पूर्ण करत आहे. आता वड्या थापून घ्यायच्या. जवळपास झाली सगळी तयारी. इकडे मुलासाठी ब्लॅक कॉफी ठेवली, ती आधी बनवून द्यायची. पीठ जवळपास शिजले. आता गॅस बंद करून टाकते. गरम गरमच करावे लागतात. इकडे उतरून ठेवलं. खसखस, खोबरं आणि काळा मसाला आहे त्यामध्ये. तीळ पण घातलेत. मला आठवत नाही काय काय घातले, पण घातले सगळं. हे असं बनवलं. यामध्ये मीठ नाही घातलं, पिठातच मीठ घातलं. आधी कॉफी देते भैयाला, त्याची रोजची असते ब्लॅक कॉफी. झाली तयार. कपामध्ये आधी थोडंसं तूप टाकले. तूपच लागतं याच्यामध्ये. आणि ब्लॅक कॉफी बनवावी लागते, त्यामध्ये ॲड करायची. तूप घातले मी. थोडी जास्तच झाली. आधी नेऊन देते त्याला. त्याचं ऑफिस पण घरातच आहे. इकडे हिने ऑफिस वगैरे केले. इथं ठेवलं आहे फ्रीज नवीन घेतले. फ्रीजचा पण व्हिडिओ बनवला आहे मी. आधी दार लावते. दार उघडे, वारं सुटले बाहेर. थोडी काही पुढे गेले की असं वरती कपडा लावावा लागते, तर फिट्ट बसते. चला आता वड्या करून घेते. वड्या म्हणते. कोथिंबीर राहिली, फ्रीजमध्ये ठेवली. बारीक कट करून त्यामध्ये घालायची. कपडे तर झाले. आता बनवायच्या वड्या. वटा ते स्वच्छ करून घेतला, खालचा धुतला, त्याच्यावर थापणार आहे. दुसरं काही बनवायची गरज नाही. ताट वगैरे. कोथिंबीर घेतली कट करून, बारीक कट केली. आणि कोथिंबीर कपडे ओले करून घ्यायचे थापायला. कपडे हे ओले करून घ्यायचे आणि ह्याच्यावर थापायचं आहे पापडीसारखं. आपण पापड्या कशा बनवल्या तशा. पीठ पण आता छान शिजले. खूप व्यवस्थित शिजवावं लागतं याला, नाहीतर कच्चं राहिले तर फार अशा तडी जाते तर किंवा व्यवस्थित जमत नाही. त्याला व्यवस्थितच शिजवावं लागते. जास्त घट्टसर जमत नाही आणि पातळ पण चालत नाही. आजच्या पहा तुम्ही कशा करणार आहे मी. पीठ एकदा छान फेटून घ्यायचं. मस्त गरम आहे. पाहायचं पातळ घट्टसर कसं आहे ते आपल्याला जमतंय नाही जमतं. पातळ जर झाले तर ह्याच्यामध्ये पीठ ॲड करायचं अजून थोडंसं. मला वाटते अजून पीठ लागणार आहे, कारण हे पातळ झाले. ह्याची वड्या नाही, याचं थापता येणार नाहीत. थोडंसं पीठ पाहिजेच.
ॲड करावंच लागणार आहे, कारण त्यामध्ये पातळ खूप झाले, ते थोडे झाले, खूप नाही झालं. फेटून घ्यायचं चांगलं. पदार्थ व्यवस्थितच करावा लागतो. थोडंसं लागलंय पीठ. पातळ झालतं, त्यामुळं वड्या चांगल्या आल्या नसत्या किंवा एकजीव झाला नसता याचा. शक्यतो कोणीच वाटत जात नाही वड्याच्या. खूप अवघड पदार्थ आहे वाटतंय असा. खायला कसं भेटणार ना. आता पहा, मस्त घट्टसर झाले. याला 5 मिनिटं अजून वाफवून घ्यायचं आहे. कच्चर होऊ शकते. खूप चटके बसायलेत. खूप चटके बसायचे, मला काढताच येत नाही. शिजलेलं आहे हे पीठ. आता पीठ छान शिजलं, वाफलंय मस्त. आता मस्त होतील याच्या. गरमच ठेवावं लागते, झाकून ठेवायचं आणि जितकं पाहिजे तितकं काढू काढू घ्यायचं यातलं पीठ. पोटा स्वच्छ धुवून घेतला, त्यामुळे आता ह्याच्यावरच थापणार आहे. असा ओलसर कपडा घेऊन, हा मोठा झालाय, छोटा घेते. यावरती आता पिठाचा उंडा घ्यायचा एका पोळीच्या आकाराचा आणि थापून घ्यायचा. खूपच चटके बसवले, खूप चटके. गरमच असते. असं थांबून घ्यायचं छान. पहा, शिजलंय छान मस्त. पातळ थापलंय, सगळीकडून व्यवस्थित झालंय. आता गरम असतानाच ह्यामध्ये सारण भरायचं आणि रोल करायचा आणि थंड झाल्याच्या नंतर त्याच्या वड्या पाडायच्या. थंड झाल्यास वड्या कट केल्या. आणि हे शेवटी आहे. बिघडलं हे, पण चवीला खूप छान लागते. इकडे आमटी तयार आहे. झणझणीत आमटी केली. झाला तयार स्वयंपाक. आमटी किती झणझणीत झाली, अशीच लागते. आणि आमरस, आत्ता रसाचे दिवस चालू आहेत, आमरस पण घेतला. झालं सगळं स्वयंपाक तयार. या तुम्ही पण जेवायला. आजचं कॉम्बिनेशन पहा कसं आहे. मासवड्या खूप छान झाल्यात, चवीला पण मस्त झाल्या. मुलांनी खाल्ल्यात आत्ताच.
आमची 12 मेला ॲनिव्हर्सरी असते, त्यानिमित्ताने मुलांनी हे गिफ्ट केलं. पहिलंही फ्रीज चांगलं होतं, त्याला 10 ते 12 वर्ष झाले आणि लहान साईज होती त्याची. छोटा असल्यामुळे त्यामध्ये सामान पण बसत नव्हतं, म्हणून घेतानाच हे मोठ्या साईजचं मागवलं. काल आले आणि आत्ता पूजा केली. पहिलं होतं ते हायर कंपनीचं होतं. त्या फ्रीजला घेऊन पण 10 ते 12 वर्ष झाले. कंडिशन खूप चांगली होती. आत्तापर्यंत ते कसलंच बिघडलं नाही आणि अजून पण चांगलं आहे.